जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांवर अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, कधी कधी दुष्काळ असेल आणि पीक विमा म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पीक विमा. आणि याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक काल महत्वाची अशी बैठक घेतलेली. आता या बैठकीमध्ये पीक विमा असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, याबाबत नेमकं काय घडलंय ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा म्हणलं की शेतकरी आता कदारलेली, कारण या सरकारनं कित्येक दिवस झाले शेतकऱ्यांना पीक विम्याचं नुसतं कॅल्क्युलेशन चालू आहे, काम प्रगती पथावर आहे. आणि त्यामुळे आम्ही जी माहिती देतो तर शेतकरी आता वैतागून कमेंट करायली की नेमकी पक्की तारीख असली तरच सांगा. आता त्याचाही काही दोष नाही, बरं त्याच्यात आमचाही काही दोष नाही, कारण आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. मग यामध्ये नेमकी खरी अडचण काय आहे, तर ही जी काही सरकारी व्यवस्था आहे किंवा हे सरकारी नेते आहेत, कृषी मंत्री असतील, त्याच्यात मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय कृषी मंत्री असतील, हे लवकरात लवकर ह्या गोष्टी करायलाच तयार नाहीत. नुसते शेतकऱ्यांना आश्वासने दिल्या जातात, कोणतंच काम शेतकऱ्याचं कधीच वेळेवर होत नाही. तुम्ही आतापर्यंत पाहत असता की आता अतिवृष्टी झाली, याच्या अगोदरचे जे काही पीक विमे झालेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना असा वेळेवर पीक विमा मिळालेलाच नाही. आणि नुसतं यायला यायला असं व्हायलंय तसं व्हायलंय हे म्हणू आणि ते ऐकू शेतकरी विकतरून चाललेत की नेमकं कहुरच चालणार आहे, असं यायले 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 मग भेटणार कधी असे वैतागून गेलेत. आणि त्यामुळे जे काही पीक विम्याचं सध्या कॅल्क्युलेशन चालू आहे म्हणतात, बरं मागची अतिवृष्टी अजून भेटलेली नाही, रब्बीचं अनुदान भेटलेलं नाही. आणि आता हे काल परवा सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अंगूर असतील किंवा जे काही आता सध्या उन्हाळी पीक शेतामध्ये यायचं बी अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणले की आम्ही यांचे तात्काळ पंचनामे करू आणि शेतकऱ्यांना भरपूर अशी मदत करू. आता मला सांगा, आतापर्यंतच कोणती मदत मिळाली बरं शेतकऱ्यांना? 100% अजूनही मिळालेली नाही. पीक विम्याची वाट पाहिलेत शेतकरी, कॅलेंडर ठरलेलं आहे, पीक विमा ह्या तारखेला येणार ते ठरलेलं आहे, त्याचे सगळे कॅल्क्युलेशन झाले असतील, पण नुसतं कॅल्क्युलेशन व्हालेत, असं पहा तसं पहा, या शेतकऱ्यांना देणार त्या शेतकऱ्यांना देणार, नुसत्या घोषणाच ऐकू शेतकरी परेशान झाले. मग आता काल कृषी मंत्र्यांनी एक महत्वाची या विषयावर बैठक घेतली. आता या बैठकीमध्ये नेमकं काय घडले ते आपण सविस्तर बघू आणि मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं खरं काय चाललंय. आणि उगाच काहीतरी कमेंट करू नका, कारण आमचं काय, आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर तुमचं सरकारबद्दल काय मत आहे ते तुम्ही कमेंट करत जा, कारण या सोशल मीडियाची दखल सुद्धा सरकार घेत असते, हे लक्षात घ्या. सरकार खरं किती शेतकऱ्यांसाठी गंभीर आहे हे बघा. कृषी क्षेत्रांचा सर्वंकष आढावा, पिकांचे नुकसान, विमा दावे आणि शेतकऱ्यांना वेळेवर मदत यावर भर. अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, प्रतिकूल हवामानाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून विमा दावे निकाली काढण्याचे निर्देश हे कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत. शेतकरी कल्याण केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी कृती आराखडे, समन्वय कापणी प्रयोग आणि त्वरित मदतीवर भर. मग आता यांनी इतक्या दिवस काय केलंय हा प्रश्न मला पण पडायला आहे. आता बघा बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय. ही बैठक आहे बसलेली इथं. या बैठकीत ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील कृषी भवन येथे कृषी क्षेत्राविषयी सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत अलीकडील अतिवृष्टी, जोरदार पाऊस, गारपीट आणि इतर प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान याबाबत चर्चा झाली. आता असे हे एसीत बसून चर्चा करतात, इकडे शेतकऱ्याचे काय हाल चाललेत याला काय माहिती. शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा, विमा दावे, प्रक्रिया आणि मदत यंत्रणा यावरही विचारविनिमय झाला. सरकारचा भर केवळ उत्पादनावर नाही तर पिकांचे वैज्ञानिक मूल्यमापन, विमा दाव्यांचा योग्यरित्या निपटारा मग इतक्या दिवस काऊन केला नाही हा प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडायला आहे, प्रत्येक नागरिकाला प्रश्न पडायला आहे. आणि शेतकऱ्यांना वेळेवर मदत देणे यावरही आहे. मग इतके दिवस झाले शेतकऱ्यांची अतिवृष्टी मिळालेली नाही, रब्बीचं अनुदान मिळालेलं नाही,
पीक विमा मिळालेला नाही, मग नुसत्या ह्या बैठकीत चर्चा करून काय फायदा? हवामानातील अनिश्चितता, पिकांचे नुकसान होण्याचा धोका, शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. आणि या बैठकीमध्ये पहा, महत्त्वाचे म्हणजे कोण कोण होते? कृषी सचिव, कृषी आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिलेले आहेत. पीक कापणीचे प्रयोग तातडीने करावेत, नुकसानाचे वैज्ञानिक मूल्यमापन करावे, म्हणजे शेतकऱ्याला भरपाई मिळू का न मिळू, पण मूल्यमापन चांगलं झालं पाहिजे. विलंब न करता मदत द्यावी अशा सूचना दिल्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पाहावी लागू नये. मग आता इतके दिवस झाले, 3 महिने झाले, पीक विमा यायला पाहिजे होता. आता मार्च महिना अर्धा झाला आहे तरी मिळ नाही. अतिवृष्टी, गारपीट किंवा इतर प्रतिकूल हवामानाने प्रभावित भागामध्ये विशिष्ट कालमर्यादेत कृती करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. मग इतक्या दिवस का नाही सांगितले? शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले, पीक विम्यातही नुकसान व्हायची वेळ आली, शेतकरी वाट पाहलाय, तरी शेतकऱ्याला पीक विमा आणखीही मिळणं. शिवराजसिंह चौहान यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यांनी राज्य सरकारांशी तात्काळ संपर्क आणि समन्वय साधावा, यामुळे पीक कापणी प्रयोग योग्य रीतीने पार पडतील, नुकसानीचे अचूक मूल्यमापन होईल. म्हणजे बरोबर मूल्यमापन करायचं आणि शेतकऱ्यांना कसा पीक विमा कमी मिळेल यासाठी प्रयत्न करायचे. असं चाललं का काय? विम्याचे दावे आणि योग्य शास्त्रीय पद्धतीने तयार केले जातील. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत इतका काटेकोरपणा. मग ज्या काही सरकारमध्ये व्यवस्था काम करत आहे त्या व्यवस्थेमध्ये एवढा काटेकोरपणा का केला जात नाही? जर तेवढा केला तर शेतकऱ्यांना सुद्धा वेळेवर या गोष्टी मिळतील, याचा सुद्धा विचार या सरकारने करणं गरजेचं आहे. जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि तर त्यांचे विम्याचे दावे योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केले जावे, जेणेकरून आपण आपल्या शेतकरी बांधवांना, भगिनींना आधार देऊ शकू, असे सुद्धा ते म्हणाले. आता यामध्ये बघा, त्यानं पुन्हा कोणत्या याच्यावर चर्चा केली? प्रतिकूल हवामान आणि हवामानाचे अंदाज आणि जोखीम व्यवस्थापन. या बैठकीत हवामानाचा अंदाज आणि पिकांच्या सध्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला, जेणेकरून येत्या काही दिवसात हवामानाशी संबंधित संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने तयारी करता येईल. म्हणजे सगळं शेतकऱ्याचं वाहून जाते आणि तेव्हा हवामानाचा अंदाज येतो की काल पाऊस पडणार होता आणि काल असं नुकसान होणार होतं. सगळं झाल्यावर हवामानाचा अंदाज. शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला, मदत, संरक्षण मिळेल. आतापर्यंत मिळालं नाही, आता पुढं काय होतंय पाहू. याची सुनिश्चिती करणारी एक व्यापक कृती योजना तयार करण्यासाठी कृषी विभाग, राज्य सरकारे आणि सर्व संबंधित संस्थांनी एकत्र काम केले पाहिजे. मग आता लोक काऊन नाही केलं बाबा? हो, तुम्ही आता लोक केलं असतं तर जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली असती, त्यांचं हवामानाचा अंदाज वेळेवर आला असता तर हे नुकसान टळलं असतं. केंद्रीय कृषी मंत्री स्पष्ट म्हणाले, कृषी क्षेत्राचे उद्दिष्ट केवळ उत्पादनापुरतेच मर्यादित न राहता, म्हणजे यांचा फक्त उत्पादन वाढविण्यावर भरे, त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव द्या, शेतकरी आपोआप उत्पन्न वाढवतो. तुम्हाला उत्पन्न वाढवा म्हणण्याची गरजच नाही. पुन्हा त्यामध्ये शेतकऱ्यांची सुरक्षा, उत्पन्नातील स्थिरता, वेळेवर मिळणारा आधार याचाही समावेश करण्याची गरज. आता खरेदीच्या बाबतीत पहा, गहू आणि भाताची खरेदी सुरूच राहील, मात्र कडधान्यावर विशेष भर दिला जाईल. शेतकरी त्यांना हवे तितके तूर, मसूर आणि उडीद विकू शकतात आणि आम्ही त्याची खरेदी करू. पण त्याची खरेदी ही रांगा लावून, त्याला अगोदर ऑनलाईन करून, मग तुमच्या ऑनलाईनचा नंबर येतो 2-2.5 महिन्यानं. तवरक शेतकऱ्यांनी काय खर्चायचं आणि काय खायचं हा शेतकऱ्यापुढचा प्रश्न आहे. हे एसीत बसून गप्पा मारण्यापेक्षा तुम्हाला काय माहिती आहे इकडं ग्राउंड लेवलला शेतकऱ्याचे काय हाल आहेत. पुन्हा त्याच्या पुढं पहा काय म्हणतात, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की कृषी धोरण हे केवळ उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित नाही तर गुणवत्ता सुधारण्यालाही तितकेच महत्त्व देईल. हे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. गुणवत्ता ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी सांभाळतो, मात्र तुम्ही शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी. वेळेवर जे काही शेतकऱ्यांच्या खताचे, निविष्ठांचे भाव वाढलेत या भावावर नियंत्रण ठेवावं आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्यावा. या गोष्टी तुम्हाला बैठकीत एसीत बसून चर्चा करायची गरज नाही. बैठक घेऊन शेतकऱ्यावर बोलायला आता मलाच नवल वाटायला लागलं. आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.